दीप अमावस्येला गटारी समजून चुकून या गोष्टी करू नका, अन्यथा होईल पितृदोष। चला तर बघूया कोणत्या गोष्टी। श्रावण सुरू होण्याआधी आषाढाची सांगता दीप अमावस्येने होते। या दिवशी दिव्यांचे पूजन करण्याची प्रथा आहे। तसेच पितृदेवताचे देखील तर्पण या दिवशी केले जाते। मात्र काही जण दीप अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात। मात्र हा दिवस पवित्र असून या दिवशी काही चुकीच्या गोष्टी केल्यास नक्कीच त्याचा फटका बसू शकतो, असे शास्त्र सांगते। पाहूया दीप अमावस्येला कोणत्या चुका करू नये व पितरांसाठी दिवा कुठे लावावा। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या आहे। या अमावस्येला आषाढ अमावस्या देखील असे म्हणतात। तसेच काही शौकींना ही अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या असते। या दिवशी अनेक जण पार्टीच्या मूडमध्ये असतात। श्रावण सुरू होणार, मग त्या महिन्याभरात अनेक जण धार्मिक विधी आणि पूजावत करत असल्याने सात्विक शुद्ध आहार घेतात। त्यामुळे अनेकांसाठी आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस दीप अमावस्या ही गटारी अमावस्या ठरते। या दिवशी अनेक जण मांसाहार तर करतात, शिवाय मद्यपान करून पार्टी करतात। कारण दुसऱ्या दिवशीपासून श्रावण सुरू होत असल्याने हा महिना सर्वजण पाळतात। या महिन्यात मांसाहार मद्यपान करता येणार नाही, म्हणून आषाढ अमावस्याला मनसोक्त पार्टी करतात। पार्टीचा आनंद एक दिवसाचा मिळेल, मात्र फटका आयुष्यभर बसू शकतो। दीप अमावस्या हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी दिव्यांची पूजा तर केली जाते, शिवाय दिव्यांची पूजा देखील केली जाते। पितराचे तर्पण आणि पूजन केले जाते। काही जण आपल्या घरातील मुलांचे देखील दिव्यांनी अंशन करतात। याचे कारण म्हणजे घरातील वंशाच्या दिव्याला त्याच दिवशी पूजले जाते। त्याच्या सुखासाठी, निरोगी व चांगल्या आयुष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली जाते। अशा पवित्र दिनी जर अमावस्येला पार्टीचे रूप दिले तर तुमच्या पितरांचा रोष तुम्ही ओढू शकता, असे बोलले जाते। दीप अमावस्येचे महत्त्व पूजन। आषाढ किंवा दीप अमावस्या सकाळी लवकर उठून नदीवर स्नान करण्याची पद्धत आहे। नदी जवळपास नसल्यास तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून या दिवशी स्नान करू शकता। त्यानंतर घरातील देवी देवतांची पूजा करावी। संध्याकाळी दिव्यांची पूजा करावी। आपल्या पितरांना नैवेद्य दाखवावं। यामुळे पितरांचे मिळतात व पितृदोष संपतो। आयुष्यात सुख समृद्धी येते। मात्र या दिवशी जर सेलिब्रेशनच्या नादात वाईट गोष्टी, चुकीचे कृत्य कराल तर पितरांचे आशीर्वाद सोडा पण तुमच्या जीवनात अडचणी, संकटे ही ते तुमची पाठ सोडणार नाहीत। अशा लोकांची कोणतीच कामे होत नाही, मेहनत करून देखील यश मिळत नाही। त्याचे कारण हेच आहे, आपण नकळतपणे काही चुका करतो आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागते। त्यामुळे दीप अमावस्येला चुकीच्या गोष्टी करू नका। दिव्याचे आणि पितरांचे मनभावे पूजन करा। श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। श्री स्वामी समर्थ।